लाईफ जॅकेट खूप सिंपल हे आहे. आतापर्यंतची हिस्ट्री आहे बिन पोहणारा माणूस आहे ना कधी बुडत नाही. तो पाण्याच्या नादीच लागत नाही, तो बुडत नाही. आता परवाच्या दिवशी पण एक दुर्घटना घडलेली आहे, आपल्या जिल्ह्यामध्ये घडलेली आहे. त्याच्यामध्ये 2 लावून मोबाईलला दान केलेले एकाने भोपळा बांधला, ज्याला पोहता येत नव्हतं त्यांनी भोपळा बांधला. तो बरोबर त्या पाणतळ्यामधून बाहेर निघाला आणि दुसरा जो ज्याला पोहता येत होतं तो बुडून गेला. तर असे काही घटना आपल्याकडे होतात. म्हणून हे लाईफ जॅकेट जे लोक पोहता येते त्यांनी जर कृपया याला घाला. ओके, एक जॅकेट एक कोट घालतो तसंच घालायचं आहे. याला फक्त बक्कल्स दिलेले आहेत. ते बक्कल्स तुम्ही काय करायचे, हे लावून घ्यायचे आहेत आणि टाईट करून घ्यायचे. या लाईफ जॅकेटची गोईंग कॅपॅसिटी जी आहे साधारणपणे 120 किलोचे 2 माणसं याच्यावरती तरंगू शकतात. ज्यांनी अवेअर केलेला आहे तो आणि दुसरा जो मिठी मारणार आहे, हे दोघंही त्याच्यावरती फ्लोट होऊ शकतात, तरंगू शकतात. एवढी याची कॅपॅसिटी आहे. आपल्याकडे काहीतरी 12 आहे प्लस अजून एक काहीतरी कोणीतरी दिलेला आहे, तो पण चांगलेच आहे. आपल्याकडे 13 लाईफ जॅकेट आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे लाईफ बॉय रिंग्स आहे. त्या रिंग्स ज्या दिलेल्या आहेत त्या देखील पाण्यामध्ये तरंगण्यासाठी खूप उपयोगी आहे. या कोणी बुडत असेल त्याच्या अंगावरती टाकली तरी त्यांनी जरी याला पकडलं तरी तो बुडणार नाही. साधारणपणे 3 माणसं जरी याला एकत्र पकडलं गेलं तरी ते 3ही माणूस त्याच्यावरती तरंगू शकतात. एवढी याची पॉइंटची आहे. याला घालायची एक विशिष्ट पद्धत आहे की याला घालताना जे रोप्स जे आहेत, साईडला जे रोप्स आहेत ते रोप्स जे आहेत ते तुम्ही हातामध्ये पकडा. आतमध्ये टाकताना ते रोप्स सुद्धा आपल्या खांद्यावरती घेऊन टाका. कारण की नाहीतर तुम्ही काय कराल, पाण्यात जंप मारली ही रिंग जायची वरती आणि तुम्ही जायचा खाली. त्यामुळे हे जस्ट तुमच्यासाठी आहे. जस्ट फ्लोट होऊ शकता. तुम्ही कोणाच्या बाजूला गेला तर इझिली त्याला तुम्ही बाहेर काढू शकता. याच्याबरोबर आपण काही रोप दिलेले आहेत. कार्बोनेटर बीओपी रोप दिलेले आहेत, प्रोटीन रोप दिलेले आहेत. हे रोप दिलेले आहेत. या रोपचा 2.5 ते 3 किलो वजन आहे, परंतु 110 मीटर आहे. याची ब्रेकिंग स्ट्रेंथ जी आहे म्हणजे ह्याची ओढण्याची क्षमता, जे उचलण्याची काही साहित्य उचलण्याची आहे, 4 टन वजन उचलू शकणारे रोप आहे. आता तुम्ही 4 टन वजनला बाकीचे रोप जे आहेत ते तुम्हाला हे गेल्या वर्षी मी बांधलेलं आहे, माझ्याच हाताने बांधलेले आहे. त्यामुळे मला आजही कळत आहे की किती उपयोग होतो याचा. पण एक चांगला आहे, काहीतरी चांगल्या पद्धतीने ठेवलेला आहे. आता वाटतं की पुढच्या वर्षी परत उघडणार. इंग्लिशमध्ये बोलायला म्हणतात, काही जीवरक्षक गाठ अशी म्हणतात, त्याला काही गाठीला नावं वेगवेगळ्या जागेवरती आहेत. तर हे गाठ बांधून ठेवली तर कसं आहे, ही रिंग टाकली तर त्या माणसाने पकडली की तुम्ही काय करू शकता, इझिली त्याला खेचून बाहेर काढू शकता. त्यासाठी आहे. ओके, त्याचबरोबर आपल्याकडे काही नेट दिलेले आहे. आपल्याकडे हे 10 बाय 50 फूट नेट आहे. या नेटचा उपयोग करून सुद्धा आपण कुठे खड्ड्यात काही पडलेला आहे, काही वस्तू किंवा जनावर, तो माणूस इझिली क्लाइंब करून वरती येऊ शकतो. किंवा त्यांनी त्या नेटला पकडण्याची जी ब्रेकिंग स्ट्रेंथ आहे ते 5 ते 6 टन याची पण ब्रेकिंग स्ट्रेंथ आहे. हा बीओपी रोप आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे हे मेटल कटर आहे. तुम्ही कॉन्क्रीट सिमेंटचे वॉल्स किंवा कॉन्क्रीट पत्रे वगैरे हे सगळं याच्याने मेटल ब्लेड जर चेंज केला तर ती मेटल काही आहे, मेटलचं काही वस्तू आहे. म्हणजे ऍक्च्युली या मशीननी वर्ल्ड रेकॉर्ड आहे. 1 मिनिटामध्ये आपलं ट्रेनची जे पटरी असते त्याला कापण्याचा रेकॉर्ड आहे. ब्लेडनी 1 मिनिटात कट होते. त्याचा गिनीज बुक रेकॉर्ड आहे या मशीनचा, TS400चा. ही मशीन ऑलमोस्ट 9000 RPM ला फिरते. 9000 RPM ला फिरते. ती कशी चालू करायची आपण नेक्स्ट सेशन मध्ये बघूया. त्याचप्रमाणे आपल्याकडे PS460 MS460 म्हणून एक मशीन आहे. त्याच्यामध्ये जी चेन दिलेली आहे
ही साधी चेन आहे, त्याच्यामध्ये अजून एक चेन असेल, ती रेस्क्यू चेन आहे. त्या चेननी आपण विटेचं बांधकाम कट करू शकता, लाकूड कट करू शकता. ही जी आहे ही वूड कटिंगची चेन आहे. त्याच्यामध्ये आपण दिलेली होती पूर्वी तेव्हा की तुम्ही विटेचं बांधकाम आहे 18 गेज पर्यंत पत्रा, ॲल्युमिनियमचा पत्रा वगैरे सगळं कट करण्यासाठी ही मशीन तेवढी पॉवरफुल आहे. याचं जे आरपीएम जे आहे ते साधारणपणे 12,000 आरपीएम ला ही मशीन फिरते. खूप हेवी ड्युटी मशीन आहे. 4.5 इंचची मशीन आहे, ती चांगली मशीन आहे. त्याचप्रमाणे आपल्याला फ्लोटिंग पंप दिलेले आहे. ते हा पंप आहे, याला तुम्ही चालू केला याच्या तळाला जो आहे आपण पाणी सक्षम करण्यासाठी याचा उपयोग करतो. कुठेही विहिरीमध्ये काही पडलेलं आहे किंवा काही काढायचं आहे, विहीर रिकामी करायची आहे, तर इझिली एका मिनिटामध्ये 1500 लिटर पाणी बाहेर काढतो. याची क्षमता आहे. पेट्रोल वरती आहे. साधारणपणे 1 लिटर 1 तासाला पेट्रोल चालतं. या क्षमतेचं आहे. काही भागांमध्ये आपल्याकडे जास्त पाऊस पडत नाही, पण आपल्याकडे पाण्याची अडचण असते. काही जागेवर आपल्याला टँकरमध्ये पाणी भरून आणायचं असतं, त्यावेळेला सुद्धा हा टँकर काम करू शकतो. या ठिकाणी लाईट नाहीये, जागा पाण्यामध्ये, आणि आपले टँकर भरू शकतो. किंवा वॉटर मॅनेजमेंटसाठी काही कुठे बेसमेंट असतं, काही जागेवरती आयरन बिल्डिंग आहे, बेसमेंट आहे, बेसमेंटमध्ये देखील आता रेन हार्वेस्टिंग सिस्टम इज कंपल्सरी. नॅशनल बिल्डिंग कोडच्या हिशोबाने जेवढ्या बिल्डिंग आता नवीन बनणार आहे तिथे रेन हार्वेस्टिंग सिस्टम बनवणार आहे. ते पाणी खाली असणार आहे, ते काढण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग करू शकतात. त्याचप्रमाणे मागे आपल्याकडे आस्था लाईट आहे, टॉवर लाईट आहे, ते आपण चालू करून दाखवणार आहोत. ही लाईटचा उपयोग असा आहे की पेट्रोल वरती प्लस इलेक्ट्रिक वरती तुमच्याकडे इलेक्ट्रिक सप्लाय असेल तर इलेक्ट्रिक वरती चालू करू शकता. पेट्रोल वरती चालू करायची तर पेट्रोल वरती ती चालू करू शकता. पेट्रोल वरती चालू करताना ती लाईट तुम्ही आउटपुट घेऊ शकता. त्या लाईट सोबत किती लाईट चालू झाली प्लस तुम्हाला काही मशिनरी चालवायचे आहेत एक्स्ट्रा, तर त्याच्यामधून 200 वॅट करंट्स आपण बाहेर घेऊ शकतो. त्याला पिन आहेत, त्याच्यामधून आपण 200 वॅट जनरेटरचा पण उपयोग आहे, प्लस लाईटचा सुद्धा त्याला उपयोग आहे. त्याचबरोबर आपल्याकडे काही कॅराबिनर्स दिलेले आहेत, डिफेंडर दिले आहेत, एक्सटेंडर दिलेले आहेत, हार्नेस दिलेले आहेत. याचा उपयोग काय आहे थोडक्यात एक बघून घेऊया. हे जे इक्विपमेंट आहे तो पांढरा रोप जो 10 mm चा आहे, 4 मीटर, याच्यावरती या इक्विपमेंटचा वापर होईल किंवा या रोपवरती वापर होईल. या रोपवरती याचा वापर होणार नाही. तुम्ही खूपशा पिक्चरमध्ये किंवा खूपशा याच्यामध्ये बघितलेलं आहे की काही लोक उंच इमारतीवरून खाली उतरतात किंवा हेलिकॉप्टरमधून माणूस जंप मारतो आणि खाली उतरतो, हे तुम्ही बघितलेलं आहे. तर त्याला हे सगळ्या गोष्टींचा वापर केला जातो. एक मिनिट दाखवतो. हा हार्नेस जो आहे तुम्ही जर विहिरीत कोणाला उतरवायचं आहे किंवा सेम काय केलंय, हे बक्कल वरचं लूज केलं, पायाच्या इथे 2 बक्कल आहेत त्याला मी लूज केलं. ओके, तेच दाखवतोय. ओके, एक इकडे बघा, हा एक पाय टाकण्याचा भाग दिसतोय, इकडे एक पाय टाकण्याचा भाग दिसतोय. ओके, सेम या तुम्हीच या, मग तुम्हाला ओके आता हे बघा, तुम्हाला वाईट नाही वाटणार, पण मी खरं ते सांगू, हा गाईड कधी यांनी ओपन करून बघितलं नाही.
का सांगतो, याचे जर पोस्टर्स जर बघितले ना त्याच्यावरती कसा घालायचा याच्यावरती तर आहे. आता तुम्ही सांगणार हे नाहीये याच्यामध्ये, कुठल्यातरी एका बेल्टमध्ये नाहीये, बरोबर आहे, याच्यामध्ये नाहीये. आता मी त्याचाही उत्तर देतो. या सगळ्या आयएस जेव्हा कॅटेगरीज जे आपण आयएस किंवा याचे जे कॅटेगरीज जेव्हा आपण घेतो ना काही वस्तू, तर त्याच्यामध्ये एक गोष्ट असते की त्यांनी इकडे हे बघा बेल्ट मध्ये सगळे चिठ्ठ्या लावलेल्या आहेत कसा घालायचा. ओके, जर बेल्ट हातात घेतला ओपन करून तर याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे. हाफ काय काय हाफ बेल्ट फुल बेल्ट आहे का काय गरज काय फुल बेल्ट घालता येत नाही. मी मला घाला म्हणजे मला बोलायचं खाली आणि घालता येत पण नवीन फीचर ट्रेनिंग ऑपरेट केलं. हां हे बघा कसं आहे ऐकून घ्या. या सगळ्या गोष्टी कशा आहेत प्रॅक्टिस. मी आता तुम्हाला जी आधी मी माणूस दाखवली तुमच्या कमरेवरती किंवा बेल्टला, ओके, ते तुम्ही मी आज तुम्हाला शिकवली ना तरी महिनाभरानंतर परत विचारलं तर तुम्ही विसरला. कारण की प्रॅक्टिस इज खूप गरजेचं आहे. आता समजा की हे बेल्ट त्यांनी घातलेलं आहे तर हे माउंटेनिअरिंगचा एक कोर्स आहे. ओके, 3.5 वर्षाचाच आहे फक्त. त्याच्यात हे शिकवलं जातं सगळं कसं घालायचं कसं वापरायचं कसं. फक्त 3.5 वर्षाचं आहे. बेसिक कोर्स 3 महिन्याचा आहे. तुम्ही करू शकता. आता हे जरी मी यांना हातात दिलं ना एवढं करून काढा त्याच्यातनं काढायचं. गेल्या वर्षी शिकवलेलं हो का नाही सांगा. म्हणजे सांगायचं काय, जेव्हा तुम्ही या गोष्टी वापरत नाही तर तुम्ही विसरता. तुमची चूक नाहीये, ही असण्याची गोष्ट नाही. जेव्हा तुम्ही याला यूज करत नाहीये त्यामुळे ते ऑपरेटिंग कसं करायचं हे आपण नेहमी विसरतो. ओके, कॅराबिनर जे आहे ते ह्याच्यात अडकवायचं, हे अडकलेलं आहे. हे डिसेंडर आहे. हे डिसेंडिंग काय आहे की वरतून खाली उतरण्यासाठी आहे. ओके, फक्त याच्यामध्ये अडकवायचं. हे बघा मोठ्या होलमधनं मी काय केलंय टाकून फक्त मागून अडकून घेतलंय, बरोबर आहे. आता हे जाऊन तर मी सोडत नाही ना हा रोग, जाऊन तर हे पुढे सरकत नाही, बरोबर. हे जे आहे आता पुढे घ्यायचं, फिरवायचं, दाबायचं. आलं लक्षात या माझ्याकडे. हा, आता हे बघा यांनी किती प्रयत्न केला तर मागे जायचा तर हे जाऊ शकणार नाही. जाऊन तर मी इकडे सोडणार नाही. थोडीशी दावा ना. हे बघा जर मी यांना इकडे सोडणार नाही हा रोग तर काय होतंय ते खाली उतरते. आता समजा मी नाहीये, यांना एकट्यालाच उतरायचं. ओके, हा रोग जो आहे त्यांना दिसत असेल. ओके, हा हात आहे इकडे बघा मागे टाकायचं. मागे तो हात नाही, तो हात पुढे द्या. हाथ कैसे मिलाएंगे सर, दोनों हाथ पीछे चला जाएगा. हा ही ग्रिप करायची. ओके, आता जोस्तर मागचा हात सोडत नाही, जोस्तर हे खाली मागून रोप जोस्तर सोडत नाही, जोस्तर हे खाली सरकू शकत नाही. कळतंय काय? हे बिल्डिंग वरनं खाली उतरायला किंवा तुम्ही रेडी मधनं हे खाली तर गेले. आता ह्याला वरती परत आणायचं आहे आपल्याला. यांना घरी तर पाठवावं लागणार ना, बरोबर आहे. यांना तिकडे ठेवून चालणार नाही. मग तेव्हा यांच्याकडे जी एक पुली जी आहे डिसेंडर काढून घ्यायचं. त्याच्या जागेवरती आपण काय करूया, फक्त इकडे पुली लावूया. आता जर यांना वरती घ्यायचं आहे
तर असं जर मी घ्यायला गेलो तर मला ताकद जास्त लागणार, बरोबर आहे. आता समजा की माझ्या जागेवर मी अजून, आता मॅडम तुम्ही आहात, यांना खेचायचंय, खेचू शकाल का तुम्ही? मी तुम्हाला सांगतो तुम्ही खेचू शकाल. मी सांगतो त्या टेक्निकने जर केलं तर इझिली आहे. 2 मिनिटं या इथे, तुम्ही थोडे अजून मागे जा मागे. बस बस असे सर आता हे सरांना आता आपण असं खेचणं शक्य नाही, त्यांना काढणं शक्य नाही, बरोबर आहे. हे तुम्हाला पण कळते, मला पण कळते, बरोबर आहे. ही फक्त हा रोग जो आहे मी काय करणार आहे, इथे एक कॅराबिनर लावलं. तुम्ही पुली चेन ब्लॉक बघितलेला आहे, ओके. सेम चेन ब्लॉक सारखं मी इकडे काय करणार, या कॅराबिनर मधून इकडे मी हा हे केलंय. आता जर इकडनं तुम्ही घेतला, याला खेचायला घेतला तर हाफ वेट झालं, म्हणजे त्याचं 100 किलो आहे, तर इथे आता वजन किती येणार, 50 किलो येणार. 50 किलो पण जास्त आहे, ओके. 50 किलो पण जास्त आहे, आपल्याला सवय नाही, बरोबर आहे. तर आपण काय करूया, त्यांना अजून कमी करून टाकूया. यांचं वजन, टायराचं वजन आपण रिड्यूस करूया. जसा याचा जातो अंतर्या मध्ये गेलो की जे माणसाचं वजन इकडचं असतं ते तिकडचं कमी होऊन जातं. आता इकडे या मॅडम, आता फक्त हा रोग खेचायचा ना, खेचा तुम्ही हलायचं नाही, नाही हे ओढतील, खेचा हे रोग खेचा तुम्ही हा खेचा मॅडम, खेचा जोरात, खेचा जोरात जाते का, ओके. मी पण त्यांना पकडलेला आहे, तरी काय होतंय, वेट काय झालं. 2 मिनिट एक फोटो काढून घेऊ द्या, उद्याच्या पेपरामध्ये टाकायला. महिला कुठे कमी नाही, ओके. आता समजा मी यांना पकडलेलं आहे पण ते खेचलं तर इझिली काय होतं, ते वेट जे आहे ते काय झालं इकडे, आता एक 100 किलोचं किती झालं, 25 किलोवरती येऊ शकतं, रिड्यूस होऊन जातं. जेव्हा तुम्ही त्याला अजून तुम्हाला रिड्यूस करायचं, अजून रिड्यूस करायचं, बरोबर आहे. हा रोग जो आहे तो मी परत या कॅराबिनर मध्ये जर टाकला, आता जर खेचायला घेतलं तर खूप कमी वेट लागेल. आलं लक्षात. हे चेन काय झालं, चेन आपण जे चेन ब्लॉक पुली करतो सेम झालं. त्यामुळे वेट काय केलं आपण, हे मी का शिकवतोय, हे बघा. मी रोगची कॅपॅसिटी काय सांगितली, 400 किलो. 4. एखादा छोटासा टेम्पो ट्रक केलेला आहे खाली, तुम्ही इझिली याला डबल केले की 8 टन कॅपॅसिटी झाली, बरोबर आहे की नाही. डबल केला तर 8 टन झाली. मी काय केलं, 4 पदरी केलंय रोग. आणि तुम्ही जेव्हा खेचाल तर तुम्ही 4-6 जण आरामात खेचू शकता. दाखवायचं तुमच्याकडे गाड्या खाली सरकणं, रस्त्यावर उतरून जाणं किंवा हा प्रकार असतो. पाण्यात पाऊस खूप झाला तर गाडी फसते, झाडाला व्यवस्थित बांधून खेचून घेतली तर आरामात तुम्ही काय करू शकता. येस सर, करणार ना तुम्ही. लक्षात ठेवा, नाव आणि नंबर ठेवा. वगैरे आहे हे जे एवढंच कॅराबिनर खेचलंय 1500 किलो वजन, याचं वजन 30 ग्राम आहे. जस्ट ते पुली जे आहे हे 1750 किलो वजन उचलत आहे. हे डिसेंटर आहे 1750 किलो वजन, 2200 टन 2300 टन आहे. काय आहे, 55 ग्राम, 20 ग्राम, 50 ग्राम एवढं ॲल्युमिनियम ॲलाइज आहे. जस्ट तुम्ही बघू शकता, फील करू शकता, वापरू शकता. हे तुमच्यासाठीच आहे, ओके. या सगळ्या पुलीस रोग या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, हे तुमच्यासाठी दिलेल्या आहेत. हे आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत, आपल्या तालुक्यामध्ये आहेत. तर ह्याचा वापर करा. आणि तुम्ही कुठेही जाताना हा बघा, हा रोग जो आहे हा प्युअर नायलॉन आहे, हे लक्षात घ्या, ओके. याची ब्रेकिंग स्ट्रेंथ नायलॉनमुळे आहे. त्याच्यावरती जर हात जोरात घासला गेला तर हाताला फोड येईल. म्हणून आपल्याकडे आपण हँडग्लोव्ह सुद्धा दिलेले आहे. सेफ्टी फर्स्ट, म्हणजे आपली काळजी पहिले घ्या
आणि हे काम आपण करू. कोणाला काही प्रश्न याच्याबद्दल? जेव्हा जेव्हा पाण्यामध्ये एखादा माणूस पडतो किंवा एखादी बॉडी काढायची असेल, विहीर असेल, तलाव असेल किंवा काय असेल, तर ते थोडंफार टेक्निक असं आहे का की जेणेकरून बॉडी थोडंसं लवकर विहिरीमधनं ती बॉडी कुठे जात नाही. त्याच तेवढ्याचे भागमध्ये 15 बाय 15 किंवा 50 बाय 50 जे काय भाग ती तिकडनं पळून तर कुठे जात नाही. हा, लोकांना असं असतं की एकदा माणूस बुडला की तो लगेच सापडावा. त्याच्यासाठी हे बघा म्हणजे रूल्स असं सांगितलं जातं. रूल्स म्हणजे 3 मिनिटाच्या आत त्याला बाहेर काढलं आणि फर्स्ट एड दिला तर तो जगू शकतो. 3 मिनिटाच्या नंतर जर तो पाण्याखाली बुडालेला आहे तर तो 3 मिनिटाच्या नंतर तो शक्यता कमी असते. आपण कोणाला घोषित करू शकत नाही. वाहतं पाणी आहे तिकडे माणूस बुडालेला आहे. वाहतं पाणी आहे तिकडे माणूस बुडालेला आहे. 12 ते 14 तास तो माणूस तिकडेच असतो, पुढे जातच नाही. ही आपली लोकांची भ्रम आहे. तो 15-20 फुटापर्यंत जातो, त्याच्यापेक्षा पुढे जात नाही. कारण की एकदा माणूस बुडाला तो श्वास घेत नाही, तो दगड होतो. म्हणजे तो खाली तळ्याला जाऊन बसतो, 15-20 फुटाला जाऊन बसतो, खाली नसतो. त्याच्यानंतर त्याने इटिंग काय केलेलं आहे त्याच्याप्रमाणे त्याच्या पोटात गॅसेस होतात. बॅक्टेरिया गॅस क्रिएट करतो आणि पोटामध्ये जेव्हा गॅस तयार होतात तेव्हा फ्लोटिंग होतो माणूस. या सगळ्या प्रक्रियेला साधारणपणे म्हणजे वैज्ञानिक सांगतात की 15 तास ते 24 तास या तासामध्ये तो वरती येतो. किंवा कधी कधी कसं काय होतं की तो जसा फ्लोट झाला वरती आणि खालून पाण्याचा प्रवाह जोरात आहे तर तो पुढे जातो आणि पुढे जाऊन बाहेर येतो. ओके, हे प्रॅक्टिकली जे काही आहे आम्ही जे अभ्यासक्रमाने शिकलेलो आहे ते सांगतो की तो फ्लोट होऊन पुढे जातो. शक्यतो तो 20-25-50 फुटाला आहे वरती येतोच. पाणी आतमध्ये नाही ठेवत. एकदा फ्लोट झाला की तो वरती येणार आणि वरती होऊन तो 20-25 फुटाला येऊन फ्लोट होऊन बाहेर निघतो. नंतर तो जोपर्यंत त्याला पूर्ण मासे खाऊन त्याला कुजवत नाही, फोडत नाही किंवा त्याचा आतमध्ये स्टमक ब्लास्ट होत नाही तोपर्यंत तो फ्लोट असतो. त्याला 2 दिवस लागू शकतात, 3 दिवस लागू शकतात. तर त्या 2-3 दिवसात तो बॉडी तुम्हाला इझिली सापडू शकतो. अजून कोणाला काय? आता जे आपण त्याच्यावरती सही केलेली आहे त्या प्लॅननुसार आपण जी आपली जी फिटनेस आहे आपल्या जिल्ह्याची 5-10% आहे का? भारताची आपल्या भारताची नाही. मग आता आपल्याकडे अजून तयारी करण्यासाठी काय आवश्यक आहे, काय करावं? प्रशिक्षण घेणे विसरू नये. प्रशिक्षण घेतलेलं ओके. आणि आयटम्स हे आणि प्रत्येकाला एवढं प्रिपेअरनेस खूप जास्त आहे. 5% आणि खूप जास्त आहे. आपली एनडीआरएफ टीम किंवा एनडीआरएफ टीम आहे किंवा बाकीच्या ज्या टीम आहेत, होमगार्डच्या पण टीम चांगल्या आता कार्यरत आहेत. मुंबईसारख्या सिव्हिल डिफेन्सच्या काही टीम कार्यरत आहेत. एनजीओ टीम खूप कार्यरत आहे. पण अवेअरनेस प्रोग्राम 5% पण लोकांमध्ये नाही. जसं कचरा फेकू नये हे आपल्याला गाडगे महाराजांनी सांगितलेलं. ते एक्सपायर होऊन आता त्यांची सेंचुरी होती. पण आपल्याला हे कळत नाही, खाऊन इकडे चुकू नये, आपण हे करू नये. त्यांनी अगोदरच सांगितलेलं. त्यांनी बापूंनी जाणून घेतलेला सगळ्या साफसफाईला. पण आपण आपल्या घर सोडून सगळीकडे कचरा करतो. एकवीस लोक हे झाले आणि 21 प्लस इन्सिडेंट मध्ये प्लस मध्ये इंजुर्ड आहे. अशा ठिकाणी आपली टीम आली.
दिवसापासून त्यांनी पण सकाळी 11:30 सुरुवात केली. पाणी भरपूर होतं. हे जे म्हणते बॉडीमध्ये बॉडी काय झाली की अडकून बसली होती आणि बॉडी जी झाली असावी स्पंजचं भाषेमध्ये म्हणजे एक दिवस तर माहितीच नाही की हा गोष्टी जुळा नाही. 24 तास गेले. दुसऱ्या दिवशी माहिती, तिसऱ्या दिवशी नगर परिषद फील्ड आणि चौथ्या दिवशी आपली टीम म्हणजे बॉडी किती म्हणताय वस्तू झाली असावी किंवा आपले नॅचरल फॉल्स म्हणजे आपली बॉडी जरी तुम्ही बघितलं असेल काही लोक एक्सपायर झाले जे म्हणजे त्यांना 2 दिवस ठेवले त्यांनी दाढी वाढली. दाढी आपले जे आहे दाढी थोडीशी वाढल्यासारखी दिसते आपल्याला. लोकांना वाटतं की हा माणूस मेला आहे तर त्याची दाढी कसं काय आली. बरोबर आहे. तर काही इश्यूज जे आहेत ते मरत नाही आणि काही नॅचरल फॉल्स आहेत ते होतात. म्हणजे काही तासानंतर जर पोटामध्ये खूपसे गॅसेस झाले तर त्याच्याशी पण होते म्हणजे खूप हे झालं तर गॅसेस पास पण होऊ शकतात. व्हॉट एव्हर नॅचरल फॉल्स काही त्याला बाहेर आतमध्ये जेव्हा बाहेर आतमध्ये जे बॅक्टेरिया तयार होतात ते सगळं काही होऊ शकतं. म्हणजे त्या सगळ्या गोष्टीला आपण अभ्यास हा खूप मोठा आहे. अभ्यास सगळ्या प्रश्नाचं उत्तर अभ्यास आहे. मी म्हणजे भारतातले सगळ्यात मोठे व्यक्ती ज्यांना नॉलेजचे म्हणजे खूप मोठं म्हणजे किती अब्दुल कलाम सरांना जेव्हा भेटलेलो तेव्हा मी त्यांना विचारलेलं साहेब मला असे प्रश्न पडतात तर त्यांनी मला एक छोटंसं उत्तर खूप म्हणजे एक लहान बाळाला समजवतात ना जर तुम्हाला प्रश्न पडतात ना तर कुठे ना कुठे त्याचं उत्तर आहे ते शोधा. शोधाने सापडणार ते आज नाही सापडणार काही काळाने सापडणार. आता कधी काळामध्ये जर मी जेव्हा पहिला कॉम्प्युटर शिकायला जेव्हा मी हे केला तेव्हा 286 नावाचा विप्रोचा एक होता. हार्ड डिस्क 2 GB ची होती. आज मी तेच बघतोय की प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये 1 TBचं मेमरी कार्ड आलेलं आहे. तर हे प्रश्नाचं उत्तर म्हणजे प्रत्येकाला पुढे 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 सरकत तर आपण काही स्पॉटला लाईट नसेल तेव्हा याचा वापर करायचा. हे सरकमचं जे आहे ते सांगितलं जातं अर्धा ते 1.5 किलोमीटर पर्यंत त्याचा लाईट वोटिंग पंप हो हो इथे त्याचा प्रॉब्लेम आहे L4 L5 L6 L थोडंसं ठीक आहे म्हणून आता जे सचिन तेंडुलकर सरांचे जे आहेत ना गुरु योग गुरु याच्यामध्ये 4 स्ट्रोक इंजिन आहे. चालू करायच्या अगोदर एकदा हा जो आहे ऑइल चेक करायचं. ऑइल चेक करायचं. ऑइल आहे बरेच दिवस राहील ऑइल बरेच दिवस राहील. गेल्या वर्षी आपण याचं चेंज केलं ह्याचं पण चेंज त्यांचं हे पण रिटर्न केलं. राहू द्या झाला हाताने काय एअर फिल्टरच गायब आहे याचं. हे आपण तात्पुरतं नवीन बसवलेलं होतं इकडचं. हे खूप दिवसांनी चालू करतोय म्हणून हे रेग्युलर हे कराल का.
1.5 मीटर. नीचे फोटो कभी यहाँ पे दबा के फोटो निकलता है. आणि तो जो आहे म्हणजे ह्याची काळजी राहणार नाही आपल्याला, हा राहील वरती आणि इकडून पाणी होत राहील, पाणी कमी आणि मिनिटाला 1500 लिटर पाणी हा पंप बाहेर. जसं हाईट जशी वाढत जाणार तसं हे कमी होणार. म्हणजे ह्याचा फायदा तो आहे की काही तासामध्ये ती विहीर रिकामी होऊ शकते. बॉडी आपल्याला काही काही वेळेला मिळत नाही, त्या अडचणीच्या येतात, तर त्याचा ह्या पंपचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. ओके. आता आपल्याकडे हे 2 मशीन आहेत. एक चेनसो आहे, एक आहे ते वूड कटिंगसाठी आहे आणि एक आहे ते RCC पासून मेटल कटिंगसाठी त्याचा वापर करू शकतो. आत्तापर्यंत ह्याच्यामध्ये आपण पेट्रोल वापरत होतो ते कोरो पेट्रोल वापरत होतो. ह्याच्यामध्ये वापरताना तुम्हाला 1 लिटर पेट्रोलमध्ये 2T ऑइल, होजचा वापर होईल. तर 3 माळ्यापर्यंतच्या फायर फायटिंगला यूज करतो आम्ही. 3 माळ्यापर्यंतच्या फायर फायटिंगला यूज करतो आपण. नोझल लावून टँक असतात ना, जे फ्लोटिंग टँक असतात, त्याच्यात पाणी टाकून 3 माळ्यापर्यंत आरामात पाणी जातं. प्रॉपर्टीच्या मालकाला विचारल्याशिवाय वापरता येते. सांभाळी म्हणून टिकलंय नाही तर का. आता इथं बघितलं ना, मिनी टूल किट दिलं होतं ते गायब आहे, ह्याच्याबरोबरचं टूल किट दिलं होतं ते गायब आहे. नाही सर, आता नाही, पूर्वीच गेलेलं आहे. 1 लिटर पेट्रोलमध्ये आपण 2T ऑइल 40 ml टाकलेलं आहे. हे घेऊन पहिला ह्याला व्यवस्थित चेक करायचं. ह्याचा पूर्ण कलर, आता पेट्रोलचा कलर पूर्ण ग्रीन टाईप झालेला आहे. ओके. हे ह्याच्यामध्ये किती पेट्रोल मावतं हे बघू नका. 1 लिटरमध्ये मिक्स करा. आता हा पेट्रोल आज मिक्स केलेला आहे, पुढच्या वर्षी जर परत वापरायचं आहे, याच्यात 2T ऑइल टाकलंय म्हणून याच्यात हे पेट्रोल परत वापरू नका. कारण की आता इथेनॉलचा जो प्रकार आहे याच्यामध्ये टाकतो तर त्याचं जे स्टिकिंग आहे ते कमी होऊन जातं. म्हणून परत एक 40 mlचा पाऊच टाका, 30 mlचा टाका, 20 mlचा टाका, पण टाका याच्यामध्ये, नंतर वापरायचं. ओके. पुढच्या वर्षीपर्यंत टिकत नाही आपल्याकडे पेट्रोल, सांगायला लागतं आम्हाला. तर हे जे आहे हे बघा, याची जे तुम्ही जर ह्याच्यावरती बघितलंय तर पेट्रोल प्लस ऑइलचा सिम्बॉल आहे. तुम्ही जर बघितलं, व्यवस्थित जर बघितलं, याला एक टँक दिलेला आहे, वॉटर टँक दिलेला आहे, तो पाणी सप्लायचा सुद्धा हे दिलेला आहे. करा, ओपन करा. ते का उघडत तसं नाही वाटत. अच्छा, हे बघा, गेल्या वर्षीचं पेट्रोल आतमध्ये तसेच तसंच आहे. आता हे बघा, आताची कट बॉक्स म्हणजे 1 क्वार्टरला थम्सअप किती घेतो तसं ते आपण. आता हे बघा, गेल्या वर्षीचं पेट्रोल आणि या वर्षीचं पेट्रोल मशीन बदल झालं की नाही, थोडं बदललं की ऑइल गेलं की, म्हणजे याचा अर्थ आज आपण मिक्स केली उद्या प्यायची नाही, कळलं. आता हे बघा, याच्यामध्ये आता तुम्हाला हे 2 पेट्रोलच्या कलरचा फरक कळाला. हे आता समोरासमोर आहे, बरोबर आहे. हे जर मशीन मी हे पेट्रोल आहे हे समजून चालू केलं असतं तर काय झालं असतं, त्याचं ब्लॉक आणि पिस्टन दोन्ही जळून गेले, मशीन पूर्ण बाद होतं. कारण की ह्याच्यामध्ये जे लुब्रिकेशनचं काम जे आहे ते ह्याच्यामध्ये नाहीच आहे. आलं लक्षात? हो सर.
म्हणजे आज मिक्स केलेली उद्या घ्यायची नाही एवढं निश्चित. उद्या नाही, उद्या घ्या. 15 कालावधी नाही ते प्रॅक्टिकला पाहिजे ना तेवढं. त्यांना कळलं ती राईटचं तेवढी पावर टिकली पाहिजे आणि तुमची विकली पाहिजे. कशातून कोल काय येईल का आज मिक्स केलेलं उद्यापर्यंत राहतच नाही नाही. का? अनुभवाची बोलत शेवटी त्याला पालता अशी वेळ करायची त्याला काय काय टोपणात उलटी ठेवून आता याला काय काय करा ठेवते टोपणात घेतो. प्लीज प्लीज हे लिसन हे मशीन चालवण्यासाठी काय काय गोष्टीची आवश्यकता आहे ते मी सांगतो. इकडे साईडला चॉक आहे. ओके, हा चॉक ऑफ आहे, हा हाफ चॉक आहे, हा फुल चॉक आहे. मशीन आत्ता खूप दिवसानंतर आपण चालू करतोय. आत्ता मशीन काय आहे, पूर्णपणे थंड आहे. याला चॉक आपल्याला फुल चॉकवरती द्यायचं. ओके, हे दोन्ही बटणं एकत्र दाबायची आणि इकडे स्टार्टवरती आणायचं. हा स्टार्टवरती आणली, हे दोन्ही बटणं सोडा, ते स्टार्टवरती राहिले. ओके, हे कुठे आहे, स्टार्टवरती राहिलेलं आहे. तुम्ही किक मारताना इकडे एक हा जो डिकॉम्प्रेशर वॉल दिलेला आहे, हा डिकॉम्प्रेशर वॉल जर दाबला नाही आणि किक मारायला गेला तर किक खूप जड जाणार हाताला. ओके, तो वॉल दाबून जर किक मारली तर आपल्याला इझिली किक ओढता येते. कोण करणार चालू या की बुवा? सुट्टी मिळते उद्या. ह्याच्यावरती पाय टाका. ह्याच्यात हा मग मी सांगतो तसं. हा हात आहे ना, इकडे पकडा, हात फोल्ड होऊ द्यायचा नाही. इकडे पाय टाका. आता हे बघा, डिकॉम्प्रेशर वॉल मी दाबलेलं नाहीये. तुम्ही हळूच खेचा, ती किक खेचा. जड जाते, जड जाते. आता आलं लक्षात? Yes. आता एक मिनिट. आता हा जेव्हा किक मारेल, ऐकून घ्या, एक आवाज येईल चालू झाल्यासारखा, पण मशीन चालू होणार नाही. तो आवाज आल्या आल्या आपण चॉक जो दिलाय फुल, तो हाफ वरती घ्यायचा. तो हाफ वरती नाही घेतला आणि किक मारत गेलो, 2 किंवा 3 किक मारली तर मशीन ओव्हरफ्लो होऊन जाणार, मशीन चालू होणारच नाही. ओके, आता लक्ष द्या सगळ्यांनी. मारा किक. मारा मारा. आतमध्ये पॅटर्न वेळ लागेल. हे बघा, आला आवाज. इथे आपण हाफ वरती घेतला. चला परत मारा पटापट. डिकॉम्प्रेशर परत दाबायचा. हा वरती येऊन जातो. मारा पटकन, जोरात मारायचं. पहिला काय केला, स्टॉप बंद केला, RPM वाढलं. ओके, मी काय केला, हे दोन्ही बटणं दाबले, मशीन आयडियल वरती आली. मशीन आयडियल वरती आल्यानंतर मशीनला अशीच गरम होऊ द्या, 1 मिनिट गरम होऊ द्या. ती गरम होत नाही लवकर काही कटिंग चालू करू नका. आपल्याकडे प्युअर ब्लॉक मिळते काही आहे काय. आग लागायची. लांब ठेवा एकच पडा लागली. गरम होऊ द्या. गरम झाल्या मशीनला काय करायचं, जेव्हा मी कटिंग करीन ना त्यावेळी ब्लेडवरती पाणी टाका. अरे मी आहे ना, काय झालं तर तुम्ही करून बघा, काय झालं तर काय होईल. हा, आपल्या समोरचा
आपल्या हॉस्पिटलचा माझा पाईप कट करायचंय. हा हा हे दोन्ही बटणे एकत्र दाबा. हा मी तर त्यांना सांगतो तुम्हीच करा बाबा, कारण की मी तर आज एक तासाचा पाहुणा आहे. आता आपल्या हॉस्पिटल नाही तर करत नाही. ओके, याला सर जस्ट फेल. अरे वा, चांगली फिनिशिंग आली. पाईप पण फिनिश मध्ये कट होईल. ओके, म्हणजे हे एकदम फिनिश मध्ये कट होतो. आता हे बघा, आता ही मशीन गरम आहे. आता इन्फा याच्यामध्ये शिगा वगैरे सगळं कट होणार आतमध्ये. चांगला क्वेश्चन आहे. आरसीसी मध्ये फक्त तुम्हाला नुसती शीक कापायची, नुसती शीक कापायची तर खूप मोठी गोष्ट दिली आहे. म्हणजे सर एक बिल्डिंग पडलेली, मी 7 स्लॅबमध्ये स्क्वेअर कट करून खाली उतरलेलो आम्ही, अख्खी टीम. आम्ही 95 लोकांना जेवण बाहेर काढले. छान. 2013 मध्ये, तेव्हा ही इंडियामध्ये एकदम न्यूली लॉन्च होती ही मशीन. तेव्हाची गोष्ट सांगतो. आपण तेव्हा घेतलेली पासून आहे. ही 2012 मध्ये परचेस केलेली आहे. आजही चालू आहे, पण चालवत नाही ही गोष्ट वेगळी आहे. ते आता करतील जरा, करतील. ओके, आता सेम थिंग ही मशीन आणि ह्या मशीन मध्ये चालू करायला काही फरक नाहीये. फक्त आपण त्याची पात लावून घेऊया, ब्लेड लावून घेऊया आणि ते चालू करूया. थोडंसं ती मशीन उचलून या साईडला घेऊया. टेबल या साईडला घेता येईल का? हा, टेबल कट करून बघू. हा, आधीच पाहिले. मध्ये केलं बरं झालं की एक खराब फडका आहे का? तरी सुद्धा आपत्ती हसवल्यावरच आपण. लक्ष द्या. कुठे गेला मोहसिन? आपली माणसं पण लक्ष द्यायला सांगा, म्हणजे ते कधी काय असलं तर बेकार आहे. एक चांगली गोष्ट आहे की इकडे चेन वगैरे सगळं फिटिंग करायला तुम्हाला. काळजी करून गोस टू मोहसिन पठाण. काळजी हरवलेलं नाही, त्याच्या काळात नाही हरवलं. नाही, ते आहे. सर याच्यामध्ये एक लक्षात घ्या, हा एक नॉब आहे. पहिला इकडे लक्ष द्या. ओके, हा नॉब आहे. हा चेन टाईट आणि लूज करण्यासाठी ह्याचा काम केलं जातं. पण एक लक्षात घ्या की कव्हरला हे दोन्ही नट टाईट केलेले असते, त्यावेळेला ह्याला फिरवू नका. हा नॉब तुटू शकतो. ओके, आता ही जी जागा दिसते, ओके, ह्याच्यामधनं ऑइल बाहेर निघत असतं आणि हे जे होल दिसत आहेत तुम्हाला इकडे, हा बघा, हा एक होल आहे
आणि याच्या अपोजिटला हा एक होल आहे. याच्यामधनं ते ऑइल सर्क्युलेट होत असतं चेन मध्ये, आतमध्ये जाऊन आपल्याला लुब्रिकेशन करत असतं. लक्षात येते, हे लुब्रिकेशन साठी आहे. हे रोटोमोल हा ऐकून घ्या, हे रोटोमोल आहे. हे जे आहे त्याच्यामध्ये पण ह्या जेव्हा तुम्ही साफ करता ना तेव्हा ह्याला पण साफ करणं खूप गरजेचं आहे. हे फिरायला पाहिजे तर चेन तुमची काय आहे व्यवस्थित फिरते. आता हा जो आपण ह्याच्यावरती जेव्हा ठेवू ना तर हा जो मी तुम्हाला पहिला दाखवला आहे बघा इकडे, हा नॉब जो आहे ह्याच्यावरती अडकतो आणि आपण जेव्हा याला फिरवतो, हा मधला जो गॅप आहे त्याला फिरवतो तेव्हा हे पुढे मागे सरकतं. आता हे पुढे सरकतंय, हे टाईट होणार. लूज करायला आपल्याला काय करावं लागेल, मागे घ्यावं लागेल. आता आपण चेन फिट करतोय तेव्हा काय करायचं, याला मागे घ्यायचं. ओके, चेन फिट करताना 2-3 गोष्टी लक्षात, खूप ह्याच्यामधला कचरा ते आत्म. आता ही चेन लावताना एक गोष्ट लक्षात घ्या की पोझिशन लक्षात घ्या की वरच्या दिशेला काय येणार, खालच्या दिशेला काय येणार. हे बघा, हा सर हे बघा इकडे हे चेनचं सिम्बॉल दिलेलं आहे. ह्या चेनचा जर सिम्बॉल तुम्ही नीट बघितला तर ही सरळ आहे का उलटी आहे ती मला सांगा. उलटी नाही सर, उलटीच आहे. नाही उलटी नाही ना, हे बघा ना, हे दोन इकडे आहेत, हे खाली असं आहे, इथं खड्डा आहे, काही सरळ आहे ना, म्हणजे सुलटे आहे ना. नीट नीट सांगा. उलटी झाली. करेक्ट, तुम्ही दोघेही करेक्ट आहात. बिकॉज सर हा दात जो आहे, आता हे बघा तुम्हाला मी दाखवतो. ओके एक मिनिट, नाही सर बरोबर होते तुम्ही. एक मिनिट नाही, ती पण येणार, ती पण येणार. आता हा दात सर, हा जो आहे हा पुढे आहे, हा इकडे आहे, हा खालचा इकडे आहे, हा खालचा इकडे. आलं लक्षात. ओके, मग ही चेन कशी लावायची, ही अशी बसवायची. हा, ही जर अशी बसवली तर कटिंग होणार नाही. बरोबर आहे. अशी ही चेन, ही दात आहे तू खाली घ्यायला पाहिजे, हे खास तसं काही नाही, दोन्हीकडनं उलटी सुलटी. हा, तर ते नाही. ऐका, त्याच्यासाठी काय करायचं, हा जो पॉइंट आहे ना सर, हा पॉइंट आहे ना तो पुढे असायला पाहिजे. आलं लक्षात. हा पॉइंट जो आहे हा कटिंग पॉइंट आहे, हा पुढच्या दिशेला असायला पाहिजे. चेन वरती पहिला याला काय करा, चेन घ्या. ओके, चेन वरती ह्याला आपण काय केलं, फिट ह्याच्यावरती टाकून घेतलं. ही जी आहे पलटी आलटी काही नाही, काय 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 नाही, काय नाही, काय नाही. उलट सुलटचं काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, हे टाकलं आपण काय केलं, हा या खाचेमध्ये बसवायच्या अगोदर ऐका, या इकडे पाठीमागे ही चेन जी आहे ह्याच्यात गुंतवायची. हे आता इकडे घेतलं. ओके, एक हात आहे ना साहेब, एक हात तुम्ही सोडा, चेन सोडा. ओके, एक हात मी कुठे ठेवलाय, पाठीमागे. एक हात कुठे आहे माझा, फ्री आहे. हे बघा फ्री आहे, माझ्या हातात हे दिलेलं आहे पकड. ओके, मी आता काय करतोय, हे बघा चेन टाईट करायला घेतोय. चेन टाईट करताना थोडस एक हे जे आहे आतमध्ये घ्या. ओके, बसली. आता चेन इकडनं टाईट करून घ्या. ओके, आता टाईट करताना किती टाईट करायची ते सांगतो. हे बघा इकडनं ओढायची, हे एवढी आहे ना, आता अजून थोडीशी टाईट करायची. ओके, आता एवढी टाईट केली. हे आता कव्हर आहे ना त्याच्यावरती लावायचं. हे दोन्ही नट जे आहेत ह्याच्यावरती फिक्स करायचे. तरी एक गोष्ट माझ्याकडनं राहिली ती तुम्हाला समजून सांगतो. हे बघा, ह्या किटमध्ये आहे ना, ह्या किटमध्ये एक टूल आहे. बाबा ह्याच्यातलं ते टूल पण गायब आहे. अजून एक कव्हर आहे. हे ओके आहे, बरोबर आहे. ह्याचा ब्रेक काढलेला आहे, तो बघायचा ब्रेक काढलेला आहे. चेन इझिली फिरते का. ओके ओके, इझिली फिरते. ओके, आता चेन प्रॉपर बसलेली आहे.
त्याच्यात काय आहे का मग आपल्याला याच्यामध्ये काय आहे दुसरं? ठीक आहे. जेव्हा ही चैन तुम्ही बाहेर काढताय तेव्हा ते त्याच्यातली घाण काढून घ्या. हे हा जो आहे स्लॉट आहे ह्याच्यामध्ये घाण साठलेली असते. ते भुसा वगैरे हे काढून तुम्ही साफ करून परत ही लावू शकता. ओके, त्याला प्रॉपर पूर्ण टाईट करून घ्या. ओके, आता बघा खूप टाईट नाही, खूप लूज नाही आहे, हे चेक केलं झालं. सेकंड थिंग, याला हाताने फिरवू नका तुम्ही. चैन जी आहे हे काय करा, याच्याने ढकलून बघा काय होईल. चैन आता व्यवस्थित फिरते. फक्त हा ब्रेक जर पुढे दाबलेला आहे आपोआप येतं सर, सांगतोय मी ते. ओके, तर आता हे झालं, हे आपली चैन फिट झाली बरोबर. आता इकडे तुम्ही ह्या इकडे लक्ष द्या. इकडे 2 कप्पे आहेत, इकडे 2 कप्पे आहेत. ह्याच्यामध्ये हे बघा ऑइलचा सिम्बॉल आहे वरती, तो चैनला ऑइल जातं ह्याचा सिम्बॉल आहे. इथे मोसिन 20W40 लुब्रिकेशन ऑइल, ह्याच्यामध्ये 20W40 लुब्रिकेशन ऑइल, हे टूटी ऑइल आहे, हे टूटी ऑइल आहे. 20W40 तुला आत्ता कुठे आहे सांगू? तो ब्लू बॉक्स आहे ना, त्याच्यात एक बाटली आहे, त्याच्यात आहे. ते वापरायचं तर ते वापर, किंवा हे 2 पॅकेट आत्ता देऊन टाक. आई ते नको काढू, हे 2 पॅकेट दे आत्ता ओपन करून. तिकडनं माझं चाकू दे. सुरा याच्यात 20W40 टाकायचं असतं, पण आपण आता टेम्पररी आपल्याकडे लुब्रिकेशनसाठी हा एक पर्याय म्हणून टाकतोय. पण जेव्हा याच्यात पेट्रोल जेवढं टाकतो ना तेव्हा हे पण टॉपअप करायचं. हे जेव्हा संपतं तेव्हा हे पण संपतं, हे संपतं तेव्हा हे पण संपतं. आता हे जास्त प्रमाणात हे जाणार, कारण की हे पातळ आहे त्याच्यापेक्षा, त्या ऑइलपेक्षा हे काय आहे पातळ आहे. नको बस झालं, खूप जास्त झालं, एवढं महागडं नाही करायचं. तुम्ही आज वापरणार नंतर वापरणार नाही. आता वापरणार एक मशीन तर गायब झाली त्याच्यातली, एक मशीन चोरीला गेली कधी. ओके, आता ते पेट्रोल द्या ज्याच्यामध्ये ऑइल मिक्स केलेलं. 2 मशीन दिलेल्या, एक मशीन चोरीला गेली. ते 5 पण चोरीला गेलेलं, हे नवीन आहे. मशनीला बी कॉकटेल लागते. CCTV बसवले हो बरं का, मशनीला बी कॉकटेल लागतं. मग काय कसं आहे, वेळ झाली ना जेवणाची, त्यामुळे आठवण. बरोबर. त्याच्यात पेट्रोल टाकलंय, टूटी ऑइल मिक्स वालं, आणि जेव्हा शरीरासाठी डॉक्टर साहेब सांगतात. आता ह्याच्यामध्ये एक लक्ष द्या. आता लोक सगळ्यांनी इकडे फक्त लक्ष द्या. ओके, इथे 0 आहे, आय आहे, हाफ चॉक, फुल चॉक, हे लक्षात आलं. हे दोन्ही बटणं एकत्र दाबायची. मशीन एकदम थंड आहे, हे दोन्ही बटणं एकत्र दाबा. याला फुल चॉकमध्ये द्या. हे सोडा. पहिला काय केलं मी, हे सोडलं, जे पहिला दाबलंय ते पहिला सोडलंय, नंतर हा बोट काढलं. हे डिकॉम्प्रेशर वॉल आहे, त्याच्यात जसा डिकॉम्प्रेशर वॉल होता तसा हा डिकॉम्प्रेशर वॉल आहे. इकडे तो दाबलेला आहे, तो असा वरती असतो. ओके, हा आपण आतमध्ये फुल करतो. ओके, एक मध्ये आत गेला की तो चालू होतानाच बाहेर दिसतो. लक्ष हे द्या की सेम 2-3 किक मारायच्या, मशीन चालू झाल्यासारखा आवाज येणार, मशीन चालू होणार नाही. त्यावेळेला हाताने काय करायचं, याला 1 पॉइंट वरती घ्यायचा, 1 पॉइंट याला वरती घ्यायचा. थोडंसं मागे या, त्याला पण बघू द्या. म्हणजे दोघांनी 1 पॉइंट वरती घ्यायचा, परत किक मारायचा, डिकॉम्प्रेशर वॉल दाबून किक मारायचा, मशीन चालू होईल.
मशीन चालू झाल्यावरती फुल RPM ला फिरायला सुरुवात होईल. ओके, फुल RPM ला सुरुवात होते तेव्हा एक लक्ष द्या, इकडे आता लक्ष द्या एकदम. ओके, HDFC बैंक स्मार्ट हब व्यापार पर 300 रुपये प्राप्त हुए. खटका कुठे आला? आयडियल वरती आला बघा, परत दाखवतो. ओके, हा हाफ चॉक वरती आलेला आहे. मी काय केलं, ह्याला परत दाबलं, आयडियलला आली. हे दोन्ही सोडून द्या. मशीन आयडियल मध्ये फिरत राहणार, चालू राहणार आयडियल मध्ये. मशीनला 1 मिनिट तापू द्या. 1 मिनिट तापू द्या. 1 मिनिट तापल्यानंतर ऑइल प्रॉपरली चेन मध्ये येतंय का नाही हे चेक करायचं. कसं करायचं आपण प्रॅक्टिकल मध्ये बघणार. बरोबर आहे, प्रॅक्टिकल मध्ये बघणार. ते आल्यानंतर वूड कटिंग करायचं. तिथं काटणे काय बसलं तेच कट कर. शेख चिल्ली सारखं, शेख चिल्ली सारखं बसलं तेच, शेख चिल्ली सारखं बसलं तेच कट कर. सर ते तुमच्या औषधापेक्षा तुमच्या बोलण्यानेच बरा होतो. नाही सर, कसं आहे आता आपत्ती व्यवस्थापनची ट्रेनिंग संपत आली ना, आपत्ती सुरू झाली सर. त्याला आपत्ती नाही म्हणत, हे आपण सेल्फिश आहोत सर. पाऊस आला पाऊस आला तरी आपत्ती आली, आपत्ती. अच्छा, याच्यातलं सगळं सामान भर पावसात वापरू शकता. शॉप हे लक्षात ठेवा. चालू करतोस त्यालाच द्या. फुल चॉक. ओके, हे डिकॉम्प्रेशर वॉल. ओके, याच्यामध्ये एक्स्ट्रा चॉक नाहीये त्या मशीन सारखा. ओके, एक्स्ट्रा नाहीये. ह्याला कसं आहे, किक मारायची, खाली ठेव, मशीन खाली ठेव. थोडस चैनी पासून दूर राहा. ठेव ठेव. हा बरोबर. आता ते वरच पाहिजे. कुठलं पाय याच्यात टाक. हा, नाही चप्पल राहते ना, काय होते. हा, ओके. हा बरोबर आहे, बरोबर आहे. आतमध्ये पाय टाक. हा बरोबर आहे. हा तिकडे, हा दाबून ठेव. आता किक मारायला सुरुवात. हा, डिकॉम्प्रेशर दाबला अंगठ्याने, दाबलेला आहे, दाबलेला. हा घे. हा ओढ जोरात. एवढे टाइम नाही लावायचा, फटाफट. इकडे पटकन टाक पाय आतमध्ये. हेच जोरात जोरात. एक गरम करण्यासाठी काय करायचं, म्हणजे थोडीशी अशी क्रॉस करायची. एक पायामध्ये ठेवली आहे, बरोबर आहे. खाली ऑइल पण आलं आणि काय झालं, ऑइल जोतर येत नाही तोतर मशीन गरम करायची. आता मशीन गरम झाली, ऑइल सुद्धा काय झालंय इकडे खाली. आता दुसरं जेव्हा कटिंग करतात, ओके, आता समजा हे कटिंग करतोय आपण, ओके, हे इकडे नाही ठेवायचं, इकडे नाही ठेवायचं. ठेवताना हे अशी ठेवा, ओके. जर असं ठेवलं तर हे रिबाउंड मारू शकतं. रिबाउंड मारला तर इकडे लगेच हा बघा ब्रेक लागला, तुमच्या अंगापर्यंत ब्रेक येत नाही, परंतु सेफ्टी म्हणून तुम्ही
हा ब्रेक आहे, हा ब्रेक नेहमी बघायचा. हे चालू करताना आता हे ब्रेक लागलेला आहे आणि मी हे केलं, चेन फिरली का? नाही. पण ब्रेक लागलेला असताना ॲक्सिलेटर द्यायचं नाही. ओके. कटिंग करताना तुम्ही हे बघा, इकडे पकडून नाही कट करायचं. कटिंग करताना मशीन आलं लक्षात? ही मशीन सर्वसारखी काही लोक हलवतात, ती हलवू नका. पकडून ठेवायचं, खाली ठेवा तिकडं थोडंसं. हा असं ठीक आहे. हे बघ, एवढंच कापायचं आहे, एवढंच. ह्याच्या आतमध्ये इकडे नाही यायचं. हे दोन्ही कापायचं. मार्किंग बघ. हा मी पण देतो. पहिला रेट टच करायच्या अगोदर रेट पण दोन्ही करतात. दोन्ही मला वाटलं आता बरोबर आहे ना. हा ऐकतं चालू करायला ते लक्षात यायला पाहिजे ना. ऐकून बटन बंद केलं तुझ्या समोर, तरी तू बटन बंद मध्ये की आई वरती ठेवतो. हा बस. आता डिकॉम्प्रेशर दाब. डिकॉम्प्रेशर कुठे आहे? हा. आता नीट हे बघ माझ्याकडे बघ, ती नीट ग्रिप कर. कुठली? अरे हा हात हा चांगला धरा, चांगला. डोक्याला नको धरू. जाम. फक्त पुढे टेकू नको. सुरू झाल्यावर पाय काढायचं नाही. हा बरोबर. आता उचल. आता आनंद मोठा. हे बघा, गरम आहे, हाय वरती चालू होणार. थंड असेल तेव्हा चॉक सिस्टमचं जे आहे. हा साहेबांना ओके. आता एक गोष्ट अजून एकच मिनिट लक्षात ठेवा. आता हा जो आहे इकडे बघा, तुम्ही जर हा चुरा जर बघितला तर भुशासारखा दिसतोय, बरोबर आहे? हे आता भुशासारखा दिसतोय. जर हा चुरा एकदम तुम्ही मळलेली तंबाखू सारखा झाला की समजायचं ह्याची चैनची धार गेलेली आहे. हा गेलेली आहे, संपली आहे धार. तर धार काढण्यासाठी ते टूल कुठे गेले सगळे? आयडियावरती घ्या फक्त. हमारा वरचा हात आहे ना सरळ. हा सरळ ठेवा. हा बस. जोरात त्याला वन मुवमेंट जो आहे ऍक्शन तो झाला चालू. ऐका, हा हात इकडनं काढायचा नाही. हा हात त्याच्यानंतर कशी काढायची त्याच्याकडे लक्ष द्यायचं ना. नाहीतर बरोबर. दाबा ना पुढे. परत हे करतील ते. हो दाबा ना पुढे दाबा. हे ब्रेक लागला, ब्रेक काढायला मागे घ्यायचा. हा हे असं आहे. फक्त सायलेन्सरला हात लावू नका. गरम गरम. ओके.
हे लक्षात ठेवा लगेच महत्त्वाचं. डॉक्टर साहेब बोलतील या माझ्याकडे. हे पहा, हे जे टूल आहे हे धार काढण्याचं आहे. ओके, या वस्त्राला ह्याच्यावरती जर तुम्ही बघितलं ना तर 2 अँगल दिलेले आहेत. थोडंसं याला मागे घ्या. हे पहा, ह्याच्यावरती जर बघितलं तर हे बघा, एक लाईन अशी आहे, एक अशी आहे. ओके, एक अशी आहे, एक अशी आहे. लाईन दिसते. ओके, ही लाईन जी आहे ती तुम्ही हे टूलला जेव्हा ठेवताय ना, आता हे सरळ रेषेत येण्यासाठी, म्हणजे आता हे बघा, आता ही चेन आणि गाईड बार हे सरळ रेषेत आहे नाहीये सर. ही लाईन सरळ आणि गाईड बार सरळ रेषेत आहे. मग ही धार जेव्हा काढता तेव्हा एक तर बाहेर ढकलायचं किंवा आतमध्ये खेचायचं. शक्यतो हे जे आहे हे आतमध्ये खेचा. ओके, तुमचं पॉइंट जो आहे, हा जो पॉइंट आहे ना, याला धार यायला पाहिजे. याला जर तुम्ही बघितलं तर आता टाचणी सारखा एकदम बघा, हात लावून बघा, पिन सारखा टोचतोय तो. येते लक्षात. तर हे जे आहे हे सरळ ठेवायचं. ओके, आणि याला जस्ट खेचताय तर खेचा, ढकलताय तर ढकला. आता इकडे तुम्ही खेचताय तर इकडे काय करावं लागेल, ढकलावं लागेल. हा, ओके. याला काय करायचं, एक चॉकनी मार्किंग करायचं आणि पूर्ण धार झाली का नाही हे लास्टला आपल्याला कळतं. म्हणजे वस्त्राला लावल्यासारखी लावायचं. येस. वैतागल्यावर काय हे करायचं. कशासाठी आहे कळालं. हो. हे दात देण्यासाठी. याच्यामध्ये अजून एक टूल होतं, ते मिसिंग आहे. हे दात वाकडे कधी झाले तर ते सरळ करण्यासाठी पण टूल होतं. त्याच टूलनी हे साफसफाई करण्याचं पण होतं, ते काहीतरी मिसिंग आहे. आजकाल लक्षात का. आज डेंटिस्टला बोलवलं पाहिजे सर, डेंटिस्ट म्हणजे ट्रेनिंगला. दाताचा काय प्रॉब्लेम आला असतो. अच्छा, बोलूया ना आपण डेंटिस्टला. त्याच्या दाताचा प्रॉब्लेम झाला की सरांना भेटायचं, ते डेंटिस्टकडे घेऊन आणि सर आपल्या एखादा झाडाचा बुंदा मोठा आहे आणि त्याचं मिशन जाम झाल्यावर आणि त्यात जर पात अडवलं कसं करणार. मला पहिला एक सांगा, कुऱ्हाडीने तुम्ही कसं काम करता. आमच्या पद्धतीने धार लावू साईडने मारून बोल ना नाही, तुम्ही कटिंग कसं करता कुऱ्हाडीने. आर्थिक पण आर्थिक बरोबर आहे. आपण ह्याच्यामध्ये कधीही मोठं झाड आहे, ऐकून घ्या, झाड असं सरळ हा असा आहे. तुम्ही याला असं 100% कापायला गेलं तर नाही होणार. पहिला काय करायचं, असं व्ही कट घ्यायचा. व्ही कट करत मध्ये गॅप करून चेन. हे बघा, पहिला आहे ना एक साईडला, हे बघा झाड जसं आहे, एक साईडला व्ही कट घ्या. ओके, व्ही कट घ्या. इकडे अशी अर्ध कट मारायची. याच्यामध्ये काहीतरी पाचर मारायची, मध्ये गॅप करायची आणि नंतर कट मारायचा. हा झाड या साईडला. तुम्हाला झाड ज्या दिशेला करायचंय ना, पाडायचंय ना, त्या दिशेला त्याला व्ही कट मारायचं. झाड कट करणं पाप आहे. आज पर्यावरण दिवस आहे. आज पर्यावरण दिवस. 5 जून. झाडे लावा. आपल्याला या मशिनीने हिरवे झाड कापता येत नाही. पडलेले झाडच फक्त त्याचे फांद्या साठवून खायला घेता येतात. ट्रॅफिक जामला तुम्ही नाहीतर कोणाच्या शेतात आहे म्हणून जातोय मी कापून. MSCB ला वगैरे देऊ नका बरं का. वाशीला जे MSCB ला दिलं, वाट लावून दिली आपल्या ह्या वस्तू. आमची मशीन किल्ल्यामध्ये दिली होती ते साफ करण्यासाठी. सगळे चेन खराब करून दिले. सगळं तेच पण सांगा. तुम्ही एक मिनिट, मी एकच सांगतो, तुम्ही कदाचित काही जागेत तर ह्याचं कार्बोरेटर मधलं पण पेट्रोल जाळून टाका. ती दुसरी जी मशीन आहे त्याचं पण पेट्रोल काढा, ती पण मशीन चालू करा. ओके, त्याचं पण कार्बोरेटर मधलं पेट्रोल जाळून घ्या. सगळ्यात जास्त अनुभवी कुठे गेला तो लावलेला. ठीक आहे, ते चालतं. अनुभव इकडे. अरे हात आत्ता नाही धुवायचे. तज्ञ या इकडे. बघ, मला आंघोळ घातली आणि तू हात धुवायला कुठे चालला. आई मशीन कशी चालू करायची, गरम मशीन कशी चालू करायची, माहीत पडलं. हा, त्याचं पेट्रोल का नाही एवढा उरलाय, ठेव तुझ्याकडे. काय मशीन तो मोठा तोच आहे. आता काय नाही, आता ट्रेनिंग
आता ट्रेनिंग सर्टिफिकेट आणि टीडी, ट्रेनिंग सर्टिफिकेट आणि टीएडी आहे TAD आहे आणि ट्रेनिंग सर्टिफिकेट. त्याचे मालक इकडे सर आहे. इकडे सर मालक एक आहे. मिनिट पहिला क्वेश्चन आन्सर येईल. हा प्रश्न उत्तर आहे. हा अपेक्षित उत्तर. तर ही मशीन किती HP ची सांगितलेली? जाऊ दे कशाला नकोच नको का TAD? नको सर्टिफिकेट नको ना? नको नको